पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी याचे कारण वेगळे असू शकतात का की सेम असतात? आता ह्याच्यामध्ये भाग कसा आहे की काही जनरलाइज जे गोष्टी आहेत त्या सगळ्या कॉमन असणारच आहे. हेल्दी स्पर्म काउंट काय असेल? हेल्दी स्पर्म काउंट जो आहे तो 15 मिलियन पेक्षा जास्त स्पर्म काउंट आपल्याला अपेक्षित असतो. अगदी जर स्पर्म काउंट एखाद्याला वाढवायचा असेल तर त्याने काय करायला पाहिजे? काही डाएट आहे, काही एक्सरसाइज आहेत, कसं ते वाढवता येईल? पहिला आता असं आहे की तुम्ही म्हटलं ह्याच्या आधी मी एक त्याला प्रश्न ऍड करतो की मुळात स्पर्म काउंट कमी का? तुम्ही एक डॉक्टर म्हणून IVF कडे कसं पाहता? तर मला असं वाटतं की बाकी सगळे पर्याय आधी आपण हे केले पाहिजेत आणि हे ART म्हणतात त्याला, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स जे आहेत त्याला आपण फार शेवटी प्रेफरन्स द्यायला पाहिजे. भारतामध्ये अंदाजे 10 ते 15% जोडपी इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा सामना करतात. मेल फॅक्टर जवळपास 40 ते 50% प्रकरणामध्ये कारणीभूत असतो, पण चर्चा अजूनही बहुतेक वेळा महिलांभोवतीच फिरते. याच सगळ्या कॉम्प्लेक्स विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नीरज जाधव आणि मिसेस जाधव. की स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रॉब्लेम्स काय असतात, त्याला कसं आपण काउंटर करू शकतो, कसं त्याला आपण ठीक करू शकतो? बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वजन वाढ हे प्रमुख कारण असतं. जर काही कपल्स असतील जे प्लॅनिंग करतायत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय बदल सांगाल की त्यांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये आज 2-3 बदल काय करायला पाहिजे? गेल्या काही दशकांमध्ये जागतिक स्तरावरती स्पर्म काउंटमध्ये 50% पर्यंत घट झाल्याचे संशोधनात आले आहे. अर्बन भारतात PCOS 20% पोहोचल्याचं अनेक अभ्यासात दिसून आलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला IVF क्लिनिक्सची संख्या वेगानं वाढतीये. IVF सक्सेस रेट साधारण 30 ते 40% पर सायकल असतो. म्हणजे प्रत्येक सायकल गॅरंटेड नाही. इमोशनल, फिजिकल आणि फायनान्शियल प्रेशर प्रचंड वाढतो. पण प्रश्न असा की हे सगळं अचानक वाढलंय का? की लाईफस्टाईल, स्ट्रेस, ओबेसिटी, हार्मोनल इम्बॅलन्स, लेट मॅरेज, स्क्रीन कल्चर या सगळ्यांचं कम्युलेटिव्ह रिझल्ट आहे. सेक्शुअल डिसऑर्डर, इरेक्टाईल डिसफंक्शन, लो स्पर्म काउंट, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हे फक्त वयस्कर लोकांचे विषय राहिलेले नाहीत. 30 वर्षाखालील पुरुषांमध्येही या केसेस वाढताना दिसत आहेत. पण यावरचा उपाय काय? IVF हा शेवटचा पर्याय असावा की पहिला? आणि आयुर्वेद सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटीकडे नेमकं कसं काय पाहतो? आयुर्वेदाकडे याच्यावरती उपाय आहेत का? याच सगळ्या कॉम्प्लेक्स विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर, मॅम, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तर हे विचारायचं तुम्हाला, आज ICMRच्या आकड्यानुसार 10 ते 15% जोडपे इनफर्टिलिटी ला सामोरे जावं लागतं. भारतासारख्या देशामध्ये एवढी जास्त लोकसंख्या आहे तरी देखील इथल्या लोकांना इनफर्टिलिटीला का सामोरे जावं लागतंय? अगदी म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण असं समजूया की भारत असं म्हणत असताना आता बरंचसं वेस्टर्नायझेशन आपण अडॉप्ट केलेलं आहे. तर त्यामुळं BPO जे म्हणतो आपण, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, हे आपल्याकडे आता काही नवीन ट्रेंड आहे असं म्हणायला काही म्हणजे वाव नाही आहे त्याच्यामध्ये. तो कॉमन फेनॉमिनॉन झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जीवनशैलीमध्ये जे काही बदल घडत आहेत हा त्याच्या मुळाशी असलेला महत्त्वाचा भाग आहे. 10 वर्षापूर्वीचा जर आपण भाग बघितला तर त्याच्यामध्ये जे काही वंध्यत्व येणारा प्रकार होता किंवा इनफर्टिलिटी जी असायची त्याच्यामध्ये 2 कारणं महत्त्वाची असायची. एक म्हणजे इन्फेक्शन होण्यामुळे जे काही ट्यूबल ब्लॉकेजेस राहायचे ते आणि ट्युबरक्युलोसिस, हीच कारणं असायची. पण आता जर आपण आताचा जर ट्रेंड पाहिला तर खूप कॉम्प्लेक्स रिझन आपल्याला बघायला मिळतात. मग त्यात PCOD आहे, त्याच्यानंतर आपण हे आझोस्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया ह्या मेल रिलेटेड कंप्लेंट्स आहेत, शरीर संबंधाशी संबंधित काही तक्रारी जोडप्यांमध्ये दिसतात. असं कॉम्प्लेक्स चित्र आपल्याला सगळं बघायला मिळतंय. आणि याच्यामध्ये आपण लोकसंख्या जास्त जरी असली तरी बदललेली जीवनशैली हा जो भाग आहे तो त्याच्या मुळाशी नक्की आहे. कारण आपण आता पाहिलंय की म्हणजे त्याला स्त्री किंवा पुरुष असं काही जेंडरचं काही हे राहिलेलं नाही. दोघांनाही तेवढीच म्हणजे स्ट्रेस आहे, कामांचं शेड्यूल तशा पद्धतीचं आहे, रात्रीचं जागरण, दिवसाची झोप, उलट्या सुलट्या गोष्टी, जंक फूड हा फॅक्टर खूप म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपले जे काही हार्मोन्स आहेत त्याला खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट करतो. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आपली फर्टिलिटी ओव्हरऑल डिस्टर्ब होते. आणि हे तुम्हाला जे काही 10-15% वंध्यत्वाचं जे प्रमाण आहे ते पाहायला त्याच्यामुळे मिळतं. आता तर मला तुम्ही सांगितलं की काय कारणं आहेत. मला एकदम सोप्या भाषेत समजून सांगा की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय, आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आणि त्याची डेफिनेशन कशी कराल? वंध्यत्व म्हणजे अशी स्थिती की ज्यामध्ये जोडप्यांना 1 वर्ष कोणतेही कॉन्ट्रासेप्शन्स न वापरता नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही. वंध्यत्वाची वेगवेगळी कारणं आहेत.
त्यामधले महत्त्वाचं कारण म्हणजे PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. नेमकं काय असतं? याच्यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयात अपरिपक्व अंडी गाठीच्या स्वरूपात जमा होतात. त्यामुळे ओव्ह्युलेशनची जी प्रोसेस आहे ती डिस्टर्ब होते आणि गर्भधारणा होत नाही. स्त्रियांची पाळी बिघडते, ओठावर लव येते, त्याला आपण हिरसुटिझम म्हणतो. त्यामुळे वजन पण वाढत जातं आणि बिघडलेली पाळी आणि वाढलेलं वजन हे एक दुष्टचक्र आहे. आणि ते भेदायचं असेल तर वजन कमी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस हा आजार असा आहे की ज्यामध्ये गर्भाशयाचं जे अस्तर आहे त्याच्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढतात. जसं की बीजनलिका असतील किंवा गर्भाशयाचं बाहेरचं लेअर असेल किंवा आतड्यावरचे जे जोडणारे लिगामेंट्स, आणि त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं रसायन तयार होतं. ते रसायन ह्या बीजनलिकेला आणि गर्भाशयाला हानिकारक असतं आणि त्यामुळे त्या लेडीजला किंवा त्या पेशंटला गर्भधारणा होत नाही आणि वंध्यत्व येतं. आणि आता आपण बघत होतो प्रिव्हियसली अर्ली मॅरेजेस वर फेनॉमिनॉन, बट नाव इट इज अन एक्सेप्शन. करिअर अचिव्हमेंटच्या रेसमध्ये बहुधा लग्न वेळेवर होत नाहीत आणि जसं वय वाढत जातं तसं स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशन म्हणजे अंड्यांची जी काही संख्या आणि गुणवत्ता यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या पण कमी होत राहते वय वाढेल तसं, आणि त्यामुळे त्यांना गर्भधारणा होण्यास जरा अडचण निर्माण होते. म्हणून वाढलेलं वय हे देखील एक कारण आता निर्माण झाले गर्भधारणेच्या ह्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली. त्याचबरोबर बदललेली ही जीवनशैली, आजकाल स्त्रियांना घरकाम आणि ऑफिस वर्क यामध्ये बॅलन्स ठेवताना स्वतःकडे पुरेसा वेळ द्यायला मिळत नाही. त्या जेवण वेळेवर करत नाहीत, व्यायामाला पुरेसा वेळ नाही आणि रात्री घरातली सर्व कामे उरकून सकाळी त्यांना लवकर टिफिन बनवण्यासाठी मुलांचा किंवा ऑफिस वर्कसाठी उठावंच लागतं. म्हणजे निरोगी आरोग्यासाठी जी गरजेची झोप आहे 7 ते 8 तासाची ती काही त्यांना मिळत नाही आणि ह्या अपुऱ्या झोपेमुळं कॉर्टिझोल नावाचं स्ट्रेस हार्मोन सिक्रेट होतं आणि त्या हार्मोनमुळे देखील वजन वाढ होते आणि वजन वाढले की पुन्हा वंध्यत्व हे येतच पेशंटला. बरोबर. पण एक बेसला आपण लक्षात ठेवण्याची सोपी गोष्ट काय आहे तर 1 वर्ष तुम्ही गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करतायत, म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीची गर्भनिरोधक साधनं वापरत नाहीयेत आणि प्रेग्नन्सी राहावी, गर्भधारणा व्हावी ह्यासाठी तुम्ही 1 वर्ष प्रयत्न करताय. आणि असं करूनही तुम्हाला 1 वर्षात जर तुम्हाला गर्भधारणा झाली नाही, प्रेग्नन्सी राहिली नाही, तर त्याला आपण वंध्यत्व अर्थात इन्फर्टिलिटी असं म्हणायला पाहिजे. बरं, आलं लक्षात. आता मला एक सांगा सर की तुम्ही मगाशी बोलताना बोललात की वय वाढतं आणि मग त्याच्यानंतर या सगळे प्रॉब्लेम्स होतात. पहिल्यांदा लग्न लवकर व्हायचे, मूलबाळ ही लवकर व्हायचे. आता तुम्हाला काय वाटतं की कोणतं एक आपण लिमिट ठरवलं पाहिजे की त्याच्यानंतर लग्न किंवा त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन नाही झाली पाहिजे, त्याच्या अगोदर आपण प्लॅन करायला पाहिजे? आता ह्याच्यात भाग कसा आहे, आयुर्वेदानं तर विवाहाचं जे वय आहे ते खूप कमी सांगितलं, म्हणजे अगदी 16 वर्षाची मुलगी असावी, 18 वर्षाचा मुलगा असावा, इतकं खाली ते नेऊन ठेवलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातले सर्व धातू जे आहेत ते परिपक्व स्थितीमध्ये असतात आणि म्हणजे जेवढं तुम्हाला अर्ली प्रेग्नन्सी राहते तेवढी ती हेल्दी प्रेग्नन्सी असते, असं आयुर्वेदाचं मत आहे. दुसरं एक कॉमन फेनॉमिनॉन आपण पाहिलं ना की जी कोवळी वेल आहे तुम्ही कुठल्याही सपोर्टवरती टाका, ती पटकन त्याला अडॉप्ट करून घेते आणि तो ट्रॅक आपला तयार करते. अगदी सहज तसं आहे की कमी वयात लग्न झालेली म्हणजे जोडपी आहेत ना ती एकमेकांना अनुरूप पटकन होतात. माझं म्हणजे ते ऑब्झर्वेशन आहे की मला ते बऱ्याच वेळा वाटतं की आपण तत्विक किंवा चिंतन करण्या ह्या गोष्टी वेगळ्या, काही गोष्टी सहवासानच साध्य होत असतात. तर मला असं वाटतं की हा विचार जोडप्यांनी गृहीत धरायला पाहिजे. पण आपण हे कितीही जरी म्हणलो सर तरी आता अगदी 16-18 वगैरे तर सोडा, आपलं कायद्यानं जे लग्नाचं वय आहे त्या वयाला सुद्धा आपण फार गांभीर्यानं लग्नाचा विचार करत नाही. 25 झाल्यानंतर सुद्धा आपण हे करत नाही. आताचा जर आपण ट्रेंड पाहिला तर तो म्हणजे अगदी 30 वयापर्यंत लग्नाचं वय वाढलेलं आहे. तर म्हणजे अगदी डॉक्टर म्हणून सांगायचं झालं तर मला नेहमी ते म्हणतो की सेटलमेंटचा विचार करण्याच्या नादात आपण हे 30 पर्यंत येऊन थांबतो. 32-35 पर्यंत हे जे लग्नाचं वय वाढतं हे खूप प्रेग्नन्सीच्या दृष्टीने म्हणजे खूपच हानिकारक गोष्ट आहे. कारण वयाच्या 30 नंतर म्हणजे आयुर्वेद काय म्हणतो ही एक बाजू झाली, पण प्रेग्नन्सी रिलेटेड जे मार्कर्स आहेत, डबल मार्कर नावाची टेस्ट असते, क्वाड्रपल मार्कर, हे मार्कर सगळे हाय रिस्क मध्ये जातात. म्हणजे तुमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याच्या शक्यता ज्या आहेत ना त्या तुमचं वय वाढल्यानं बळावतं. 30 वर्ष तुम्ही म्हणताय, 30 वर्षाचा जो मार्क आहे 30-31 पर्यंत म्हणजे उशिरा सुद्धा 31-32 पर्यंत प्रेग्नन्सी खरं तर राहून जायला पाहिजे. तिथून पुढे आपण म्हणलं ना की त्या प्रेग्नन्सी डेलिगेट प्रेग्नन्सीच असतात, होत नाहीत असं नाही. माझ्याकडे म्हणजे 38 वर्षाचं पेशंट आहे की ज्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि छान हेल्दी प्रेग्नन्सी राहिली, व्यवस्थित डिलिव्हरी झाली, सगळ्या गोष्टी हे होतं,
पण काय म्हणू आपण, त्यासाठी आपल्याला काळजी बरीचशी घ्यावी लागते. तर अगदी नैसर्गिक जर तुम्हाला गर्भधारणा व्यवस्थित व्हावी, चांगल्या पद्धतीनं ते डिलिव्हरी व्हावी, हे सगळं जर अपेक्षित असेल तर ते तुम्ही म्हणला ते उशिराचं लिमिट सुद्धा आपण ते 32-33 पर्यंतच हे करायला पाहिजे. अगदी जास्तीचं म्हटलं तरी ते 35 आहे. तिथून मुळात ह्या 30-32 नंतरच्या सुद्धा जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा भाग राहतोच, आपल्याला काळजी घ्यावीच लागते. पण तरी काय म्हणूया आपण किती आहे, तिथून पुढच्या ज्या प्रेग्नन्सी आहेत 33 पासून पुढे जाणाऱ्या, ह्या तशा सगळ्या म्हणजे काय खूप डेलिकेट प्रेग्नन्सी राहतात. आणि आयडियली जर विचाराल म्हणजे आदर्श विचार जर काय करायचा झाला तर मला वाटतं की साधारणतः आपण बघतो की साधारणतः 25 पर्यंत मुलांना जॉब वगैरे लागलेले असतात. अगदी ते सगळी सेटलमेंटची जी डेफिनेशन आहे, घर गाडी वगैरे हे ह्या बाजूला असतात गोष्टी. पण जर तुम्ही वेळेत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर खूप चांगल्या पद्धतीनं प्रेग्नन्सी राहू शकते, नॉर्मल डिलिव्हरी होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपण जसं म्हणलं की 25 किंवा हे जे वय आहे 25 ते 28 किंवा मी म्हणेन की 25 ते 30 हा जो बफर आहे ना, तो हेल्दी प्रेग्नन्सीचा बफर आहे असं आपण नक्कीच म्हणता येईल. त्या दरम्यान खरं तर तरुणांनी तो विचार करायला पाहिजे. पण आता आपण म्हणूया बाजूचे सर्कमस्टन्सेस आणि सगळं बघता हे आहे. पण आपण त्यातल्या त्यात असं म्हणूया की ॲज अर्ली एज पॉसिबल आपण प्रेग्नन्सी करायला पाहिजे. लग्न झाल्यावर सुद्धा आपण ते काही गोष्टी समजून घेण्यासाठी सेटलमेंटच्या नावाखाली 1 वर्ष 2 वर्ष म्हणत हे प्लॅनिंग 4 वर्षांपर्यंत जाऊन थांबतं. आणि मग ते IVF साठीचा फेरा पुन्हा करत बसावं लागतं. इथपर्यंत ते किचकट होऊन जातं. तर ते टाळायला पाहिजे. आणि लग्न झाल्यानंतर फार तर वर्ष 2 वर्षात प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे हा भाग. आणि ॲज अर्ली एज म्हणजे पॉसिबल, म्हणजे 25 ते 30 हा हेल्दी झोन आहे. 30 नंतर लग्न करताय तर जितक्या शक्य तितक्या लवकर तुम्ही प्रेग्नन्सी राहिल्याचा निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही मगाशी आपण ज्यावेळेस डिस्कस करतोय त्यावेळेस तुम्ही स्त्रियांबद्दल काही पॉईंट सांगितले. मला थोडंसं समजून सांगा की पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी याचे कारण वेगळे असू शकतात का की सेम असतात? आता ह्याच्यामध्ये भाग कसा आहे की काही जनरलाइज जे गोष्टी आहेत त्या सगळ्या कॉमन असणारच आहेत. म्हणजे ताणतणाव आहे, तुमच्या जीवनशैलीतलं जे काही बिघाड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या वंध्यत्वावरती परिणाम होतच असतो. आणि त्याबरोबरीनं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे जंक फूड किंवा तुमच्या काय म्हणू आपण डायटरी हॅबिट्स हा सुद्धा प्रकार दोन्ही जेंडर्सना तितकाच सारखेपणानं अफेक्ट करणार आहे. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण आयुर्वेदानं जे सांगितलं ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज ह्या गोष्टी आहेत गर्भधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या. म्हणजे सोप्या भाषेत आपण कसं म्हणतो, जर एखादं झाड उगवून यायचं म्हटलं तर चांगली जमीन पाहिजे, चांगलं बी पेरलं गेलं पाहिजे, त्याचं पोषण व्हावं ह्यासाठी त्याला चांगलं पाणी खत मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर ते चांगल्या पद्धतीनं काय म्हणू आपण ते बीज रुजणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं झाड निर्माण होणार आहे. तसंच चांगली गर्भधारणा होण्यासाठी ऋतू म्हणजे ऋतुमती स्त्री, जिला चांगला ऋतू प्राप्त झालेला आहे, पिरियड तिला व्यवस्थित येतात, जिच्यामध्ये स्त्रीबीज चांगल्या पद्धतीचं तयार होतं अशी स्त्री. क्षेत्र म्हणजे पुन्हा गर्भाशय चांगल्या पद्धतीचं असावं. आणि फक्त गर्भाशय असं नाही, सार्वदेहिक अर्थानं पूर्ण स्त्रीचं आरोग्य चांगलं असावं. तर ते ऋतू आणि क्षेत्र त्याच्यामध्ये आलं. अंबू म्हणजे स्त्रीकडनं जे गर्भाला पोषण मिळतं, मग प्लासेंटल जे काही पोषण आहे ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याला जे स्तनपान करवलं जातं हे सगळं पोषण. आणि आपण जे म्हणलं ते बीज, मग त्याच्यामध्ये दोन्ही आहे, स्त्री बीज आहे आणि पुरुष बीज आहे. तर स्त्रियांमध्ये चांगल्या पद्धतीचं ओव्ह्युलेशन होणं आणि पुरुषांमध्ये स्पर्म काउंट चांगला असणं हे फार महत्वाचं आहे. तर मग पुरुषांमधल्या कारणांमध्ये महत्वाचं कारण हेच येतं की स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम असतो. मग त्याच्यामध्ये अजूस्पर्मिया म्हणजे स्पर्मची निर्मितीच होत नसते, ऑलिगोस्पर्मिया असतो, स्पर्म काउंट कमी असतो. म्हणजे आपल्याला जर तुम्ही तो प्रवास सगळा हे केला तर एखाद्या काय म्हणू आपण काय ते आपण ॲडव्हेंचर गेम खेळतो तशा पद्धतीचा सगळा तो प्रवास आहे. कोट्यावधी स्पर्म आहेत आणि त्यांची त्या होम पर्यंत पोहोचण्यासाठीची रेस सुरू होते. आणि योनी मार्गाच्या सुरुवातीपासून ते फॅलोपियन ट्यूब पर्यंतचा प्रवास करायचा आहे. त्यात बरेचसे अडथळे आहेत. मग त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आत असणारा ऍसिडिक नेचर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. काही डायरेक्ट केमिकल स्पर्मला किल करत असतात. त्या सगळ्यावर मात करत तो एक स्पर्म तिथं होम पर्यंत जाऊन पोहोचतो आणि मग गर्भधारणा होते. तर ह्याच्यामध्ये तो स्पर्म काउंट जो आहे, नंबर ऑफ स्पर्म जे आहे तो फार मॅटर करत असतो. कारण हे आपण म्हणूया ना गाळण खूप मोठी लागलेली, त्यातनं पुढे सरकायचं तर तेवढे नंबर ऑफ स्पर्म असणं गरजेचं. काय असेल हेल्दी स्पर्म काउंट जो आहे तो 15 मिलियन पेक्षा जास्त स्पर्म काउंट आपल्याला अपेक्षित असतो. म्हणजे हा इतका म्हणजे कोट्यावधींमध्ये स्पर्म काउंट आपल्याला लागतो, त्यावेळेला हे गर्भधारणा शक्य होत असते. तर त्यामुळं मग ऑलिगोस्पर्मियामध्ये हा काउंट कमी झालेला असतो. आता हे जो म्हणजे काउंटशी रिलेटेड ह्या दोन गोष्टी झाल्या, अजोस्पर्मिया आणि ऑलिगोस्पर्मिया. ॲस्टेनोस्पर्मिया नावाची
नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्पर्मची मोटिलिटीच कमी झालेली असते, हालचाल ऍक्टिव्ह स्पर्म पाहिजे आपल्याला. त्याला जो प्रवास करायचा आहे योनी मार्गापासून फॅलोपियन ट्यूब पर्यंतचा म्हणजे बीजवाहक ग्रंथी जी आहे तिथपर्यंतचा जो प्रवास करायचा आहे त्यासाठी त्याच्याकडे तितकी छान मोटिलिटी पाहिजे, तेवढा ऍक्टिव्ह तो स्पर्म पाहिजे, हेल्दी स्पर्म, तर तो तिथपर्यंत पोहोचणार आहे. तर मग हे ऍस्टेनोस्पर्मिया म्हणजे ही मोटिलिटी स्पर्मची कमी झालेली असते. अशा ह्या 3 पद्धतीचं गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुरुषांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. आणि मग त्याच्यामुळं वंध्यत्व पुरुषांच्या बाजूने जे वंध्यत्व येतंय ते बेसिकली ह्याच्यामुळे येतंय कारण ते बीज जे आहे जे आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी लागणार आहे तेच कुठंतरी निकृष्ट दर्जाचं आहे किंवा ते अपेक्षित पाहिजे तसं नाहीये आणि म्हणून मग प्रेग्नन्सी राहायला पुरुषांच्या साईडने अडचणी येतात. बरोबर. तुम्ही आता 2 पॉईंट सांगितले, एक तर स्पर्म काउंट सांगितलं आणि दुसरं मोर्टॅलिटी सांगितलं. आता मला सांगा की जर स्पर्म काउंट एखाद्याला वाढवायचं असेल तर त्याने काय करायला पाहिजे? काही डाएट आहे, काही एक्सरसाइज आहेत, कसं ते वाढवता येईल? पहिला आता असं आहे की तुम्ही म्हटलं ह्याच्या आधी मी एक त्याला प्रश्न ऍड करतो की मुळात स्पर्म काउंट कमी का होतो? कारण स्पर्म काउंट जो आपण आता हे जो म्हणलं की 15 मिलियनपेक्षा जास्त स्पर्म काउंट हवाय तर नैसर्गिकरित्या जर हेल्दी मेल आहे तर त्याचा तो काउंट थोडा असणारच आहे. मग हा काउंट कमी का होतो ह्याचा पहिला आपण विचार केला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत पुरुषांमध्ये? एक तर पहिलं जीवनशैली, तुमचं शरीरात उष्णता वाढणाऱ्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत ना त्याच्याने तुमचं स्पर्मेटोजेनेसिस म्हणजे स्पर्म निर्मितीची जी प्रक्रिया आहे, शुक्राणू तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती शरीरात उष्णता वाढली की ते मंदावते. उष्णता वाढली की म्हणजे समजून घ्या की तुमच्या वृषण ग्रंथी जी आहेत पुरुषांच्या म्हणजे पुरुष बीज निर्माण होणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत वृषण ग्रंथी त्या शरीरातून बाहेर आहेत. त्यांचं जे अॅनाटॉमिकल पोझिशन आहे ते शरीरातून बाहेर आहे. तर ती काय आहे तर त्या स्पर्म निर्मितीसाठी टेस्टिकलचं टेम्परेचर हे 34 डिग्री सेल्सिअस हवं आहे. ठीक आहे, हेच आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे हा जो काही 2-3 डिग्रीचा डिफरन्स आहे तो मेंटेन झाला तर स्पर्मेटोजेनेसिस चांगल्या पद्धतीनं होत असतं. म्हणूनच वर्षण ग्रंथी ह्या पुरुषांमध्ये शरीराच्या बाहेर आहेत की त्यांचं टेम्परेचर नॉर्मल शरीरापेक्षा थोडं कमी राहावं. आता उष्णता वाढण्याची कारणं काय काय म्हणत असताना समजून घ्या की रात्रीचं जागरण, दिवसाची झोप, त्याच्यानंतर तिखट तेलकट खाण्याचं प्रमाण जास्त असणं, पोट छान साफ न होणं, ठीक आहे, या सगळ्या कारणांना पुरुष शरीरामध्ये उष्णता वाढायला लागते. तुम्ही टाईट अंडरवेअर वापरताय तर त्याच्याने सुद्धा तुमच्या टेस्टिकलच्या त्या शरीराबरोबर घट्ट बांधल्या जातात आणि त्याच्याने सुद्धा तिथलं टेम्परेचर वाढून मग स्पर्मेटोजेनेसिस जे आहे ते डिस्टर्ब होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग उष्णता वाढताना आता आपण म्हणलं तसं लाईफस्टाईलमध्ये तुम्ही समजून घ्या तुमच्या जर सगळं खाणं जंक फूड असेल, मिठाचं प्रमाण जास्त आहे, क्षार जो आहे तो शुक्राला मारक आहे. ठीक आहे, तर त्यामुळं तुम्ही जर अलीकडे आपण जे काही चिप्स घेतो, फिंगर चिप्स म्हणतो ज्याला फ्रेंच फ्राईज आपण म्हणतो, हे मीठ अक्षरशः धुरळलेलं आहे. एरवी जे आपण चिमूटभर मीठ टाकतो ते असं स्प्रिंकल केलेलं मीठ आहे. इतक्या प्रमाणात जर आपण मिठाचं सेवन करत असू तर त्याचा शरीरावरती केवढा परिणाम होत असेल. टोमॅटो सॉस आपण जे घेतो आपण कधी बाटलीवरती वाचतच नाही. तर आपण औषधांचे कॉन्ट्राइंडिकेशन शोधतो, त्याचं सगळं शोधतो, पण जे खातोय त्याच्यात काय आहे आणि ते किती मारक आहे याचा आपण विचार करत नाही. तुमच्या टेबलवर असणारी टोमॅटो सॉसची बॉटल, त्याच्यानंतर तुम्ही हे जे काही चिप्स वगैरे घेतात त्या गोष्टी, चायनीज, ह्याच्यामध्ये जे वापरले जाणारे व्हिनेगार किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या शरीराच्या नॅचरल हेल्थला किती डॅमेज करतात हे आपण बऱ्याच वेळेला लक्षात घेत नाही. तर हे म्हणजे काय म्हणून जंक फूड हा फॅक्टर, त्याच्यानंतर नॉर्मल आहारामध्ये सुद्धा तिखट तेलकटाचं प्रमाण कमी असावं. ठीक आहे, त्याच्यानंतर जे म्हणजे काय म्हणू आपण शुक्राला पूरक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ आहेत, गोड पदार्थ, म्हणजे आयुर्वेदानं मधुर रस हा बृहन सांगितलाय, बळ देणारा सांगितलाय, तसाच तो वृक्ष पण आहे. म्हणजे तुमची काय म्हणू आपण शरीर संबंधातली ताकद वाढवणारा किंवा तुमच्या एकंदर स्पर्मची हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी मदत करणारा मधुर रस आहे. म्हणजे पेढे बर्फी गुलाबजाम खावं हे अपेक्षित नाहीये. शेवयाची खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर, तूप जे आहे ते खूप वृक्ष आहे. सध्या म्हणजे हे म्हणूया की आपण पटकन शुक्राची निर्मिती करायला मदत करणारा असं दूध तूप आहे. त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये आपण हे जे श्रीखंड खातो तर तो चक्का आणायला पाहिजे आणि तो ताजं श्रीखंड जे आपण बनवतो ना ते सध्या शुक्रला आहे. ते खाण्यात आल्यानंतर सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं सिमेंटचं जे काही निर्मिती आहे ती चांगल्या पद्धतीची होते, शुक्राणू चांगल्या पद्धतीचे तयार होतात. आम्ही नेहमी उपचार करत असताना त्याला काही औषधांची जोड देऊन ते अशा पद्धतीचं श्रीखंड आम्ही पेशंटला खायला लावतो. तर दोन्ही म्हणजे पहिलं तर हे जंक फूड किंवा तिखट ज्यांनी शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे अशा पद्धतीचं खाणं टाळलं पाहिजे. आणि हा जो मी आहार म्हणलं दुग्धजन्य पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टींचं समावेश आहे, ह्या गोष्टी खाण्यामध्ये यायला पाहिजेत. आहार लेवलला हे दुसरं जंक फूड अवॉइड करायला पाहिजे कारण त्याच्यातनं मिठं जात आहेत, प्रिझर्वेटिव्ह मधून केमिकल्स जात आहेत आणि नक्की तुमच्या फर्टिलिटीला हार्म क्रिएट करत असतात. त्यामुळे खाण्याच्या लेवलला त्या गोष्टी आल्या तर ते घृतपित्त आणि लहरम रस शुक्र ओजसाहितम निर्वापन मृदुकर स्वर वर्ण प्रसादनम असं सगळं तुपाचे गुण सांगितलेत. म्हणजे काय आहे
घृतपित्त आणि लहरम, शरीरातलं पित्त आणि वात जो वाढलाय ते कमी करणार आहे. म्हणजे शुक्राला मारक असणाऱ्या दोन्ही दोषांना तो सबसाईड करतोय. घृतपित्त आणि लहरम रस शुक्र ओजस साहित्य, हे महत्वाचं आहे. रस धातूपासून शुक्र धातूपर्यंत सगळ्या धातूंना पोषक असणार असं तूप आहे. रस शुक्र ओजस साहित्यम, निर्वापन मृदुकर, शरीरामध्ये मार्दवता आणणारं निर्वापन करणार आहे. रस शुक्र ओजस साहित्यम निर्वापन मृदुकर, स्वरवर्ण प्रसादन, मग ते अभ्यंतर घेतलंय आणि फक्त तुमच्या त्वचेचा आणि आवाज बदलण्यापर्यंत काम करणार असं तूप आहे. आपण बोलीभाषेत म्हणतो ना, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही, तर ते इतकं सुंदर आहे. तर त्यामुळे समजून घ्या की ज्यावेळेला एवढं तूप खाण्यामध्ये येत असेल त्यावेळेला ते किती चांगल्या पद्धतीनं सिमेंटला अफेक्ट करत असेल किंवा शुक्राचं आरोग्य इम्प्रूव्ह, म्हणजे शुक्राणूंचं आरोग्य इम्प्रूव्ह करत असेल. तर इतका सगळा त्याच्यामध्ये ते वमन किंवा विरेचन करताना नियोजन केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शोधन, म्हणजे 7व्या दिवशी तुमचं उलटी होऊन किंवा विरेचन करून, म्हणजे पोट साफ होऊन जे स्वच्छता होते त्यात शरीरातनं पूर्ण सगळं स्वच्छ होऊन जाणार आहे. कारण अगोदर स्नेहस्वेदन करून सगळे दोष जे आहेत ते कोठ्यामध्ये आणलेत आणि पूर्ण तुमचं स्वच्छ करून घेतले शरीर. ह्या केसमध्ये म्हणजे असं समजा की एखादा नवतरुण माणूस आहे किंवा एखादी नवतरुणी आहे, जणू तिला नुकताच ऋतू प्राप्त झालाय, अशा लेवलला आपण शरीर घेऊन सोडतो पंचकर्म केल्यामुळे. तर हा इतका सुंदर इम्पॅक्ट, 7 दिवसांचा हा 7 ते 10 दिवसांचा स्पॅन आहे साधारणतः वमन विरेचनचा. तर ते त्याच्याने तेवढं शोधन होतं. बस्ती चिकित्सा हे दोन्ही, म्हणजे त्याच्याने शोधन पण होत आहे. कारण आपण इनिमा जसं घेतो, इनिमानी नुसतं पोट साफ होतं, पण ह्याच्यात आपण आयुर्वेदाच्या औषधांचा प्रयोग केला जातो. त्याच्याने दोन्ही गोष्टी होत आहेत. म्हणजे एक तर शोधन होणारच आहे, प्लस ती जी औषधं हे रेक्टममध्ये गेली ती चांगल्या पद्धतीने ॲब्सॉर्ब होतात. आणि बस्ती ही जी आहे ती वाताची चिकित्सा सांगितली. सगळी जननेंद्रिय जी आहेत महिलांच्या केसमध्ये पण आणि पुरुषांच्या केसमध्ये सुद्धा ती वाताची ॲक्टॅरिटी आहे, वाताचीच गती त्याला सगळी आहे. म्हणजे रजोप्रवृत्ती चांगल्या पद्धतीनं होणं, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं डिलिव्हरी होणं, पुरुषांमध्ये शुक्रांचं जे काही शुक्राणू बाहेर पडतायत किंवा ज्या गतीनं ते बाहेर गर्भाशयामध्ये फेकले जात आहेत, हे सगळं काम कुणाचं आहे? वाताचं आहे. तर हे सगळं काम सुधारण्याचं काम बस्ती करत असतो. तर तशा पद्धतीनं मग बस्ती चिकित्सा पंचकर्मातली दोन्ही, म्हणजे गुदबस्ती केले जातात मेल फिमेलमध्ये, आणि प्लस उत्तर बस्ती म्हणजे महिलांमध्ये गर्भाशयामध्ये देण्याचा बस्ती असतो, ज्यामध्ये 3 बस्ती दिल्या जातात. पुरुषांमध्ये सुद्धा तशा पद्धतीचा जननेंद्रियामधूनच दिला जाणारा इनिमा उत्तर बस्ती दिला जातो. तर इतकं वाईड स्कोप आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पंचकर्मामध्ये काम करण्यासाठी. तर इतक्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यासाठी करू शकतो. त्यामुळे समजून घ्या की आजोस्पर्मियाच्या केसेसमध्ये सुद्धा ह्याच्यानी म्हणजे स्पर्मेटोजेनिस सुरू व्हायला मदत होते. स्पर्म शुक्राणू काउंट जो आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही सांगितलं. जर मोर्टॅलिटी जर तो फॅक्टर जर असेल तर ते कसं रिस्टोर करू शकतो? पहिलं तर मोर्टॅलिटी डिस्टर्ब कशामुळे होते तर त्याच्यामध्ये मेजर कारण 2 आहेत. बऱ्याच वेळा व्हेरिकोसिल असतं, ठीक आहे, म्हणजे वृषणग्रंथीतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याची जाडी वाढून तिथं ब्लड फ्लो वाढलेला असतो. तिथं उष्णता वाढल्यामुळे मग स्पर्मेटोजेनिसिस कमी होतं आणि स्पर्मची मोटिलिटी पण त्याच्यामुळे कमी होते. डायबिटीस असेल, मोर्टॅलिटी कमी होते. हायपरटेन्शनचा त्याच्यावर परिणाम होतो. स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा स्पर्म मोटिलिटीवरती परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळं सगळ्यात पहिला भाग असा आहे की आपण हे डायबिटीस, BP ह्या गोष्टी पहिल्या नियंत्रणात आणल्या पाहिजेत. मुळात आपल्या मागे लागणारच नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणून आपण जे म्हणलं ना, ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही प्रेग्नन्सी का 35 नंतर पुढे चाललात की तुम्हाला जनरली लाईफस्टाईल डिसऑर्डरचा सामना करावाच लागतो. हे सगळं पाठीमागे लागतं तुमच्या. त्यातनं तुम्ही तुमची जीवनशैली सांभाळली तर त्याही गोष्टींवर तुम्ही मात करू शकता, नाही असं नाही. पण मग ह्या गोष्टी नक्की अफेक्ट करतात. तर ते ह्या बाकीचे जी कारण आहेत मग त्याची ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. म्हणजे शुगर नियंत्रणात आली पाहिजे, रक्तदाब तुमचा नियंत्रणात आला पाहिजे, स्ट्रेस फॅक्टर असेल तर तो काउंटर केला गेला पाहिजे, ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. व्हेरिकोसिल असेल तर त्याचे उपचार झाले पाहिजेत आणि मग तुमचं मोटिलिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. ह्या ज्या काही आपण वृक्ष म्हणून किंवा वाजीकरण म्हणून ज्या काही गोष्टी आपण सांगितल्या आयुर्वेदातल्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ओव्हरऑल शुक्राणूचं आरोग्य सुधारायला मदत करतात. म्हणजे काउंटही सुधारतात आणि मोटिलिटी त्याच्याने इम्प्रूव्ह होते. त्यामुळे हे रसायन वाजीकरण उपचार जे आहेत ते त्याचा नक्की फायदा स्पर्म मोटिलिटीसाठी होतो. त्याच्यामुळे म्हणजे स्पर्मचं काय म्हणून मोटिलिटी खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते. ओके, मला पुढचा प्रश्न मॅम तुम्हाला विचारायचा आहे. सरांनी खूप छान प्रकारे पुरुषांमधले प्रॉब्लेम सांगितले आणि त्याच्यावरती काय करायला पाहिजे हे सांगितलं, त्याच्यामागचे रिझन सांगितले. मला थोडंसं स्त्रियांबद्दल जाणून घ्यायचं आहे की स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रॉब्लेम्स काय असतात, त्याला कसं आपण काउंटर करू शकतो, कसं त्याला आपण ठीक करू शकतो? बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वजन वाढ हे एक प्रमुख कारण असतं. कारण बऱ्याचदा स्त्रियांना स्वतःकडे लक्ष द्यायलाच पुरेसा वेळ मिळत नाही, घरातले काम, ऑफिसवर या. आणि वजन जर स्त्रियांनी प्रभावीपणे कमी केलं
तर त्यांच्यामध्ये ओव्युलेशन हे नैसर्गिकरित्या होतं आणि गर्भधारणा ही होऊ शकते. त्याचबरोबर काही स्त्रियांना थायरॉइडचे आजार असतात, डायबिटीज असतो किंवा स्त्रियांमध्ये हार्मोनचं असंतुलन असतं, जसे FSH LH हे हार्मोन जे लागतात ओव्युलेशनसाठी, त्यांचं प्रमाण कमी जास्त झालं की पण त्यांना गर्भधारणा होत नाही. आणि जसं वय वाढतं तसं AMH अँटी म्युलेरियन हार्मोनचं पण प्रमाण हे कमी होत राहतं. त्यामुळे ओव्हेरियन रिझर्व कमी झाल्यामुळे देखील वंध्यत्व हे येतं. पण आम्ही आयुर्वेदामध्ये पंचकर्म करून घेतो. पंचकर्म म्हणजे काय की एक शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बॉडी पूर्ण डिटॉक्सिफाय होते. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादं मळकट कापड आहे, त्याच्यावर आपण किती पण रंग चढवला तरी त्याला रंग लागत नाही. आणि जर शरीरामध्ये मल आणि विष्कण भरले असतील तर आपल्याला किती पण उत्तम औषधांचा त्याच्यावर प्रभाव होईल का, तर नाही होणार. त्याचप्रमाणे त्यामुळेच आम्ही पंचकर्मामध्ये पूर्वकर्म स्नेहन आणि स्वेदन हे करून घेतो. स्नेहन म्हणजे काय असतं की डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत तेलाचा मसाज केला जातो. त्यामुळं काय होतं की जे काही दोष आहेत वात पित्त आणि कफ हे दोष पुढे सरकण्यास मदत होते. आणि त्यानंतर पेशंटला पेटीमध्ये वाफ दिली जाते. वाफेमुळे काय होतं जे दोष धातूंना चिकटलेले दोष आहेत ते मोकळे व्हायला त्याने मदत होते. ज्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही त्यांना वमन हा पंचकर्म हे अतिशय उत्तम तो करण्याचा आम्ही सल्ला देतो. वमन जनरली पाळीच्या 7 दिवस अगोदर करावं किंवा पाळीच्या 5व्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत करू शकतो. आणि 9व्या दिवशी उलटीचं औषध दिलं जातं, असं त्याचं हे आहे. आणि वमनामुळे काय होतं की हे जे शरीर बीजशुद्धी होते आणि ओव्युलेशन नैसर्गिकरित्या होतं आणि कोणतेही औषध न घेता पेशंटला गर्भधारणा ही होते. त्याचबरोबर उत्तर बस्ती हा एक पंचकर्म आम्ही स्त्रियांमध्ये करतो. उत्तर बस्ती म्हणजे जिथं गर्भाशय आहे त्या गर्भाशयाचं चांगल्या प्रकारे स्नेहन झाल्यामुळं स्पर्मची ॲक्सेप्टिबिलिटी वाढते आणि त्यामुळे गर्भाशयाचं गर्भनलिका बीजांड ह्यांचं सगळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि गर्भधारणा ही उत्तम होते. गर्भाशय आणि ही एकंदरच प्रजनन संस्था ही वाताचं प्रभावशाली प्रभाव असण्याचा एक अवयव आहे. आणि वाताची समजा आपल्याला चिकित्सा करायची असेल तर त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. उत्तर बस्ती आणि गुदबस्ती देणं हे फार गरजेचं आहे. ओके. मी आपल्या पॉडकास्टच्या निमित्तानंच मी काही रिसर्च करत होतो, ऑनलाईन सर्च करत होतो की वंध्यत्व इन्फर्टिलिटीचे काय रिझन्स असू शकतात. त्याच्यामध्ये मला एक खूप असा डेटा मला वाचनामध्ये आला की आपल्या भारतामध्ये 40 ते 50% इन्फर्टिलिटी जी आहे त्याच्यामध्ये पुरुष फॅक्टर जबाबदार असतो. परंतु आपण जर आपल्या समाजामध्ये सोसायटीमध्ये पाहिलं तर वंध्यत्व किंवा बाळ न होणं याला एका महिलेला बोट धरून किंवा तिच्याकडे बोट आपण दाखवतो की तिच्यामध्ये काहीतरी कमी असेल त्याकडे आपण तिला जबाबदार शक्यतो महिलेलाच धरलं. बरोबर. सो हा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही सर, आता हा म्हणजे डॉक्टर म्हणून ह्या गोष्टीबद्दल खरंच बोललं जायला पाहिजे. म्हणजे मी नेहमी बोलताना सांगतो, मला अनुभव आहे. म्हणजे माझ्याकडे कितीतरी असे पेशंट आहेत की ज्यांचं ट्रीटमेंट चालू असताना इन्फर्टिलिटीची मी मेल पेशंटला इन्व्हेस्टिगेट करा म्हटलं आणि इन्व्हेस्टिगेट करा म्हटल्यानंतर त्यांनी तिथं ट्रीटमेंट सोडलेली आहे, डिस्कंटिन्यू केलेली आहे. तर हे आपलं हे सगळं जे येतं हे पुरुषसत्ताक मानसिकतेतनं आलेल्या गोष्टी आहेत, ह्या खरं तर आपण सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे आज आपण काय म्हणू, आपण बोलीभाषेत म्हणतो चंद्रावर जाऊन पोहोचलो, पण तरी आपण आपल्या विचारांमध्ये नेहमी आपण आता अलीकडे ते बोललं जातं की वी आर प्रेग्नंट, आता असं आपण म्हणतो ना, कुणी एक जण नाही, आम्ही दोघं प्रेग्नंट आहोत असं म्हणण्याची आता नवीन पद्धत आहे. तर हे नुसतं बोलण्याने होणार नाही सर. तुम्हाला जर गर्भधारणा व्हावी असं अपेक्षित असेल ना तर त्यातला तुमचा सहभाग जो आहे ना दोघांचा तो सारखाच असला पाहिजे, तो तितकाच रॅशनल असला पाहिजे. मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की म्हणजे मला तो किस्सा आठवतो. महात्मा फुलेंना ज्यावेळेला म्हटलं गेलं की बाबा सावित्रीबाईंपासून तुम्हाला मूल होत नाहीये तर आता तुम्ही दुसरं लग्न करा, तर त्याच्यावर त्यावेळेला महात्मा फुले म्हणाले की मग असं असेल तर आपण सावित्रीचं सुद्धा दुसरं लग्न करूया, काय सांगावं, माझ्यातही दोष असेल आणि माझ्यामुळं तिला मूल होत नसेल. तर हे रॅशनल जो थॉट आहे तो त्या काळात महात्मा फुलेंकडे होता, तो आजही कुठंतरी पुरुष वर्ग आत्मसात करायला कमी पडतो आणि त्याचमुळं खरं तर बहुतांशी हे महिलांना दोषी धरलं जातं. दोन्ही बाजूनी विचार करायला पाहिजे. म्हणजे जसं 40% पुरुषांचं कॉज आहे त्यात पुन्हा आपण हे धरूया की 60% महिलांमध्ये दिसत आहेत, पण त्याला सुद्धा आपली व्यवस्था जबाबदार आहे. त्याचं कारण कसं आहे की पुरुषांना वेळेवर जेवायचं, महिलांनी सगळ्यांना जेवायला घालून उशिरा जेवायचं, हे उशिरा जेवलेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, मग वजन वाढत जातं. तुमच्या दिवसभरातल्या सगळ्यांची कामं करण्यात, सगळ्यांना खुश ठेवण्यामध्ये त्या स्त्रीचं मानसिक आरोग्य, मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नाही. मानसिक आरोग्य चांगलं नाही, ओबेसिटी आहे म्हटलं की तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, मग पाळी बिघडणार आहे. पाळी बिघडली की तुम्हाला ओव्युलेशन चांगल्या पद्धतीने होणार नाही, गर्भधारणा होणार नाही. म्हणजे ह्याला आपलं पूर्ण इकोसिस्टीम बदलणं गरजेचं आहे.
म्हणजे आपण स्त्रीला काय म्हणू, आपण फक्त महिला म्हणून तिच्याकडे पाहण्यापेक्षा एक माणूस म्हणून आपण तिला पाहिलं पाहिजे. आणि जितकं आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटतं, तसंच तिचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण विचार, गरम गरम अन्न खाताना जर आपल्याला आनंद होत असेल, गरम गरम पुरी आणि श्रीखंड आपल्याला मजा देत असेल, तर ते तिलाही देणार आहे. ते दोघांना कसं मिळेल एका वेळेला ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि सगळ्याच गोष्टींमध्ये शरीर संबंधांचा विचार करताना सुद्धा आपण जो शब्द वापरलाय तो संभोग हा शब्द आहे. त्याच्यामध्ये तुमचं समान इन्व्हॉल्वमेंट असणं अपेक्षित आहे. किती जोडप्यांच्या बाबतीत हे घडत असेल मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर ते हे कधी होणार आहे, तर मला असं वाटतं की बाकी सगळ्या गोष्टी सोडून व्यक्ती म्हणूनच एकमेकांना आपण एक चांगला रिस्पेक्ट द्यायला लागलो तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. फक्त फिजिकल हेल्थ चांगली आहे, तुमचं आर्थिक समृद्धी आहे म्हणून तुम्ही बेस्ट कपल आहात असं होत नाही. तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा व्यक्ती म्हणजे एक जेंडर सोडून एक व्यक्ती म्हणून तुम्ही चांगलं माणूस असणं गरजेचं आहे. आणि पुढच्या व्यक्तीला तेवढ्याच रिस्पेक्टफुली समान पातळीवर घेऊन तुम्ही काय म्हणू आपण तशा पद्धतीने त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर ह्या गोष्टी पुढे जातील. आणि हे जर बदलायचं म्हटलं सर चित्र, तर आपण नक्कीच आपल्या म्हणजे विचारांमध्ये ह्या गोष्टी सगळ्या आत्मसात करणं, तशा त्या कृतीत आणणं गरजेचं आहे की त्याच्याने बदल होईल असं. बरोबर. परंतु आजकाल ती जीवनशैलीच तशी आहे ना. आज वर्क फ्रॉम होम असल्यावर पूर्ण दिवसभर घरामध्ये बसावं लागतं. जर कुठे बाहेर ऑफिसमध्ये वर्क असेल तर ट्रॅफिकमध्ये 2 तास जायला 2 तास यायला, 8-9 तासाची ड्युटी. मग तो आपलं वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे, ताणतणावाचं जीवन आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये हे मागे पडून जातं. मग हे कसं कंट्रोल केलं पाहिजे आजच्या तरुणांना? आता ह्याच्यामध्ये भाग कसा आहे, हे BPO जे पद्धत आली ना, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे जे आलेलं आहे ना सर, ते ह्याच्यामध्ये फार मोठी अडथळा आहे ह्याच्यातला. त्याचं कारण काय की परदेशी कंपन्या ज्या आहेत त्यांचा जो टाइम स्लॉट आहे तो आपण इकडं रात्री जागलो तरच तिकडचं काम आपण करू शकतो, अशा पद्धतीचा तो भाग आहे. तर त्यामुळं त्याला पर्याय असू शकत नाही. म्हणजे मी नेहमी पेशंटला बोलताना म्हणतो की जेवणाची वेळ दुपारची कितीची असली पाहिजे, तर ती 12 ते 1ची वेळ असली पाहिजे. सूर्य डोक्यावरती आला की पित्त पोटाशी येतंय, ठीक आहे. तिथून तासाभरात तुम्ही जेवला तर ते चांगल्या पद्धतीनं डायजेस्ट होतं आणि अन्न पचून जातं. 1, 2, 3 वाजता जर तुम्ही जेवत असाल, 1:30, 2, 3 वाजता, तर ते ऍसिडिटी होणार आहे. मग हे तुम्ही जेवला तरी तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे, आणि डॉक्टर म्हणून मी जेवलो तरी मला ऍसिडिटी होणारच आहे. डॉक्टर आहे म्हणून मला शरीर काही वेगळा नियम लावता असं होत नाही. तर ते समजून घ्या की तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही IT प्रोफेशनल आहात म्हणून तुम्हाला शरीर वेगळी ट्रीटमेंट देणार नाही. तर त्रयोस्तंभ नावाची गोष्ट आयुर्वेदात सांगितली, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, ठीक आहे. तर आता ब्रह्मचर्य हे आपण वेगळ्या अर्थानं घ्यावं. म्हणजे त्याला काय आपण अगदी ते आपल्याकडे मांडताना ते फार वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं. असं म्हणूया की आपली सेक्शुअल हेल्थ चांगली असणं हे ब्रह्मचर्य असं म्हटलं तर वेगळ्या भाषेत ते सोपं ठरेल मला वाटतं. तर तो आपल्याला त्याचा हे घालता आलं पाहिजे, काय म्हणतो आपण समन्वय घालता आलं पाहिजे. आणि महत्वाचा आहार आणि निद्रा. तुम्ही दुपारच्या जेवणाचं सांगितलं की 12 ते 1 मध्ये जेवण झालं पाहिजे दुपारचं. सकाळचं जेवण कधी झालं पाहिजे? नाही, संध्याकाळचं ह्या मुद्द्याकडे येतोय तर थोडं मी त्याला ते स्पर्श करतो. महत्वाचा भाग कसा आहे की दिवसात 3 वेळा खाणं व्हायला पाहिजे. अलीकडे बऱ्याच वेळा डाएट करण्याच्या नादात ते इंटरमिटंट फास्टिंग किंवा 2च वेळा जेवण, एकच वेळा जेवण इथपर्यंत लोक करतात. हे चूक आहे. तर तुमचं 3 वेळा खाणं व्हायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुमच्या उठलेल्या वेळेपासून 2 तासाच्या तुमचा ब्रेकफास्ट व्हायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 6ला उठत असाल तर 8 वाजेपर्यंत तुमचा नाश्ता व्हायला पाहिजे. उशिरा उठण्याची वेळ सुद्धा कितीची पाहिजे सर? ती 7 किंवा 7, 7:30, 8 पर्यंतची पाहिजे. 8 नंतरचं उठणं जे आहे ना, ह्या लोकांना प्रेशरच येत नसतं, पोट साफ होत नाही. त्याचं कारण काय आहे? दिवस रात्र वय, सगळ्याच्या सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. रात्रीच्या सुद्धा सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. ब्राह्मी मुहूर्ती विषय का म्हणले तर सकाळचा जो पहाटेचा काळ आहे तो वाताचा प्राबल्याचा काळ आहे. त्याच्यात तुम्ही उठलात तर तुम्हाला उठल्या चांगलं छान प्रेशर येणार आहे आणि पोट छान साफ होणार आहे. तर त्यामुळे उठण्याची वेळ सकाळची लवकर पाहिजे. म्हणजे ती उशिरा सुद्धा 7, 7:30ची पाहिजे. 8 आणि 9ची वेळ नको आहे. उठल्यापासून 2 तासात तुमचा ब्रेकफास्ट व्हायला पाहिजे. इथं थोडं आणखी मी स्पेसिफाय करतो. नाश्ता हा क्वांटिटी वाईज कमी असावा सर, पण क्वालिटी वाईज चांगला असला पाहिजे. म्हणजे त्याचं कारण समजून घ्या की तुमचं रात्रीचं जेवण पचलंय पूर्ण आणि सकाळी छान पोट साफ झाले, तुम्ही एम्प्टी स्टमक आहात. ह्या वेळेला जे तुम्ही खाणार आहात ना ते बेस्ट ऍब्सॉर्ब होणार आहे, ठीक आहे. तर त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं काय होतं की नाश्ता आपण काहीतरी पटकन, आपल्याकडे महाराष्ट्रात मी मजेत म्हणतो महाराष्ट्राचा राष्ट्रीय नाश्ता आहे कुठला? चहा चपाती. उष्णता वाढवणारा नाश्ता सगळा, ऍसिडिटी वाढवणारा नाही. तर हेल्दी फूड त्याच्यामध्ये खाण्यात यायला पाहिजे. आयुर्वेदानं हा नाश्त्याची जी वेळ आहे हिला रसायन काळ म्हणले.
शरीराला ताकद देणारं जर काय असेल तर ते त्यावेळेला खाल्लं गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही म्हणता अशा सगळ्या गोष्टी आपण मग शिरा असेल, उपमा असेल, गव्हाचा दलिया असेल, त्याच्यानंतर जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी उकडलेलं अंड घेऊ शकतात. तुमचं घावन वेगवेगळ्या पद्धतीचं बनतं, थालपीठ बनतंय. सर मी मजा सांगू का, सेलेनियम सारखा घटक आहे जो आपल्या स्पर्म काउंटला इम्प्रूव्ह करायला मदत करतो. कशातून मिळतो? लसणामधून मिळतो सर. ठीक आहे, म्हणजे रेड मीट किंवा ह्याच्यातून मिळतंय. झिंक किंवा हे जे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट स्पर्मच्या हेल्थसाठी गरजेचे आहेत हे आपल्याला म्हणजे आपल्या काही नॉन व्हेजिटेरियन डाएटमधनं मिळतं. पण त्याबरोबरीनं आपल्या व्हेजिटेरियन भाज्या, त्याच्यानंतर तुमचे जे नट्स आहेत ह्याच्यातून सुद्धा मिळते. तर त्यामुळे समजून घ्या की बेसिक आपण जे आपल्याला वाटतं ना की काय साधं आहे पण तेच खूप एनरिचिंग आहे. हरभरे मी आज म्हणजे मजा म्हणून मी वाचत होतो, हरभरे सुद्धा आपल्याला आपल्या स्पर्म हेल्थसाठी बूस्ट करणारे उपयोगी आहेत. इतकं छान आहे. तर त्याच्यामुळे हे असं सगळं खाण्यामध्ये आलं पाहिजे आणि नाश्ता बदलून केला पाहिजे. तोच नाश्ता केला की तो अंडर न्यूट्रिशियस आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर तशा पद्धतीनं हे खाण्यामध्ये आलं पाहिजे. सकाळचा नाश्ता मी म्हटल्या पद्धतीनं असा व्हायला पाहिजे. दुपारचं जेवण 12 ते 1 मध्ये व्हायला पाहिजे. फळं खाण्याची जर तुम्हाला इच्छा असेल किंवा तुम्ही खाणार असाल तर चांगली गोष्ट आहे. फळांमधनं अँटीऑक्सिडंट मिळत आहेत. मग फळं खाण्याची वेळ जी आहे ही बेसिकली संध्याकाळची आहे. संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यानचा जो 4-5 वाजताचा जो वेळ आहे ना त्या दरम्यान तुम्ही फळं खाऊ शकता. त्याचा मोठा बेनिफिट काय आहे, इव्हिनिंगला आपल्याला सगळ्यांना भूक लागते पण आपण सर्व त्यावेळेला जंक फूड प्रेफर करत असतो बऱ्याच वेळा. मग काहीतरी भेळच खा, काहीतरी खा. तर त्याच्याने 2 गोष्टी होतात. रात्रीची भूक मारली जाते आणि ते जे खाल्लंय त्यांनी ऍसिडिटी वगैरे व्हायला सुरुवात होते. तुम्ही त्यावेळेला जर फळं खाल्ली ना तर तुमचं खाणं होतं पण पोट भरत नाही. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी जेवण चांगल्या पद्धतीनं जातं आणि ही जी फळं खाल्लीत त्यांनी ती जी त्यावेळेला भूक लागली ती पण कंट्रोल झालेली असते. आणि फळातनं बाकीचे न्यूट्रिएंट मिळणार आहेत तो तर भाग आहेच आहे. तर रात्रीचं जेवण 7:30-8 पर्यंत, उशिरात उशिरा सुद्धा 8 ते 9 पर्यंत होणं अपेक्षित आहे. 9:30 नंतर जे तुम्ही जेवताय ना ते पचायला तुम्हाला त्रास होतोय. याच अनुषंगाने आपण मगाशी मी सकाळी जे लवकर उठायला पाहिजे म्हटलं त्या ह्यानी तुमच्या म्हणजे फर्टिलिटीवरती कसा परिणाम होतो हे मला आवर्जून ह्याच्यावर सांगायचं. म्हणजे आमच्या PhD होल्डर गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांनी मध्ये एक रिसर्च सबमिट केला. तर PCODच्या मुली त्यांनी आयसोलेट केल्या. ठीक आहे, आणि कॉन्स्टिपेशन असणाऱ्या. ठीक आहे, आपण मगाशी जे बोललो उपस्नेहन्य आहे तर समजून घ्या की जर चांगल्या पद्धतीचा मलभाग तयार झाला आणि त्याच्या उष्णतेवर गर्भ उगवला जात असेल गर्भाशयातला तर खराब स्टूल साठली तिथं. ठीक आहे, तर त्या खराब स्टूलचा गर्भाशयाच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, ओव्हरीजच्या हेल्थवरती परिणाम होणार आहे, नक्कीच होणार आहे. मग हेच तर्क लावून त्यांनी कॉन्स्टिपेशन आणि PCOD असणाऱ्या मुली आयसोलेट केल्या आणि ह्या मुलींचं फक्त कॉन्स्टिपेशन ट्रीट केलं. म्हणजे छान रेग्युलर त्यांना पोट साफ होईल. सकाळी थोडं लवकर उठा म्हणाले आणि ते काय पोट साफ होण्यासाठीचे उपचार त्यांना म्हणजे सगळंच खाण्यापिण्यात बदल सुचवून आणि ते पोट छान साफ होईल असं बघितलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ह्या ज्या काही मुली आयसोलेट केल्या होत्या मोर दॅन 90% मुलींमध्ये फक्त कॉन्स्टिपेशन ट्रीट केल्यामुळं ओव्ह्युलेशन चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं. म्हणजे इतका आपल्या जीवनशैलीचा किंवा साधी गोष्ट आहे म्हणजे पोट छान साफ होणं हे किती महत्वाचं आहे. ज्याला पोट साफ त्याला सर्व काही माप हे जे म्हटलेलं आहे ना ते त्याच्यासाठी आहे. पण पोट साफ होणं म्हणजे हे एक वाक्य नव्हे सर. पोट साफ होण्यासाठी काय अपेक्षित आहे, तो तुमचं आहार चांगला असणं अपेक्षित आहे, पाणी चांगल्या पद्धतीनं पिलं जाणं अपेक्षित आहे, प्रॉपर झोप होणं अपेक्षित आहे आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून तुम्हाला छान पोट साफ होणार. बरोबर. मला एका दुसऱ्या मुद्द्याकडे यायचं आहे याच्याशी रिलेटेड. आता सध्या IVF ची क्रेज खूप जास्त वाढलेली आहे. तुम्ही एक डॉक्टर म्हणून IVF कडे कसं पाहता? सर मी आता आपण काय म्हणू थोडं काही गोष्टी डिफाईन केल्या पाहिजेत, एक्झॅक्ट त्यातनं मेसेज गेला पाहिजे. तर मला असं सांगायचं की अगदी 1-2 मिलियन पर्यंतचा स्पर्म काउंट आहे आणि 30% पर्यंतची स्पर्म मोटिलिटी आहे. ठीक आहे, 30% पर्यंत स्पर्म मोटायला आहेत त्याच्यामध्ये. तर अशा जे काही मेल आहेत ह्या लोकांनी पहिलं प्रेफरन्स जे आहे तो बाकीच्या गोष्टींना द्यायला पाहिजे. आणि मग IVF हा शेवटचा पर्याय, अंतिम मृत्याला काडीचा आधार म्हणून आपण IVF कडे बघितलं गेलं पाहिजे. मोस्ट ऑफ टाइम मी म्हणजे बोलताना नेहमी बोलतो तुम्हाला म्हणजे काय आपण जे डिफाईन करू शकत नाही असं बऱ्याच वेळा कॉज म्हणजे दिसतं की म्हणजे ओव्ह्युलेशन महिलेमध्ये छान होत असतं, इकडं स्पर्म काउंट चांगला असतो, मोटिलिटी छान असते आणि प्रेग्नन्सी राहत नसते. त्यात तुम्ही कॉजेस डिफाईन करू शकत नाही बऱ्याच वेळा. अशा केसेसमध्ये मी बघितले फक्त वजन कमी करून घेतलं ना ओबेसिटी असेल तर हे लोक कन्सिव्ह होऊन जातात. तर त्याच्यामुळं हे अशा बऱ्याच केसेस आमच्याकडे म्हणजे आम्ही पाहिल्यात. तर त्याच्यामुळं भाग कुठला ह्यातला महत्वाचा की
बऱ्याच वेळा तो होलिस्टिक अप्रोच जो म्हणतो ना आपण, सगळ्या बाजूनी ते बघितलं गेलं पाहिजे, ते बघितलंच गेलेलं नसतं आणि आपण विनाकारण IVF ला रश होतो. तर मला असं वाटतं की बाकी सगळे पर्याय आधी आपण हे केले पाहिजेत आणि हे ART म्हणतात त्याला, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स जे आहेत त्याला आपण फार शेवटी प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तर ते हा स्पर्म काउंट मी म्हणलं अगदी 1-2 मिलियन स्पर्म आहेत आणि त्यात 30% स्पर्म मोटिलिटी आहे, तर आपण आधी नैसर्गिकरित्याच आपण त्याच्यासाठीचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्यात मी तुम्हाला म्हणलं ना की ह्यापेक्षाही खूप कमी स्पर्म काउंट असताना, PCODची कंप्लेंट असल्यामुळे ओव्ह्युलेशन हेल्दी नसताना आम्ही आयुर्वेदाचे सगळे उपचार दिलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रेग्नन्सी राहिलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमच्याकडे जर 100 जोडपी आली असतील तर हार्डली असं समजा की 5-1 जोडप्यांना आम्ही IVFचा सल्ला दिला. 95% पेशंटमध्ये आम्हाला नॅचरली पेशंट कन्सिव्ह व्हायला मदत झाली. अगदी थोड्या जोडप्यांमध्ये आम्ही IUIचा सल्ला देतो, म्हणजे इंट्रायुटेरियन इन्सेमिनेशन जास्त काही नाही, इंजेक्शननी हेल्दी स्पर्म जे आहेत ते त्या ओव्हमपर्यंत सोडले जातात. तर ते करण्याचा कधी कधी आम्ही ऍडवाइस करतो पेशंटला की चला आता आपण एका टप्प्यापर्यंत आलोय आणि हे सायकल नॅचरली ट्राय करून होत नाही तर पहिलं IUI करा. पण IVF म्हणजे आम्हाला फार कमी लोकांना सजेस्ट करावं लागलं. मी म्हटलं ते 100 5 जोडप्यांना आम्हाला IVF सजेस्ट करावं लागलं, तर 95 जोडप्यांमध्ये ह्या बाकी सगळ्या गोष्टी करेक्ट केल्या की खूप चांगल्या पद्धतीनं प्रेग्नन्सी राहून जाते. मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर एखादा जोडपा आहे ते प्रेग्नन्सी प्लॅन करतोय तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? म्हणजे मला डाएट वगैरे तुम्ही सांगितलंच, बट त्यासोबतच काही संभोग करायचे पण काही पर्टिक्युलर डेज असतात की त्याच्यामध्ये जर संभोग करतील तर चान्सेस जास्त वाढतात. म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी आवर्जून सांगेन बरं का, माझ्याकडे केस आली होती आणि मी त्यांना विचारलं की चला बाबा म्हणजे किती दिवस झाले, म्हणजे किती वर्षांपासून तुम्ही प्रेग्नन्सीसाठी, म्हणजे सर 3-1 वर्ष झाली म्हणजे मी प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतोय. आणि मग सगळं झाल्यावर तुम्ही म्हणाला ह्या मुद्द्यावर आलो की मग म्हटलं कसं कॉन्टॅक्ट तुमचे रेग्युलर येतात का आहे? हो म्हणजे आम्ही पाळीच्या 5व्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत कॉन्टॅक्ट ठेवतो, त्या दरम्यान ठेवल्यावर मी म्हटलं अरे ग्रेट म्हटलं. तर हे समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे समजून घ्या सर की तुम्ही हे सगळं सायकल जे आहे ना पाळीचं ते पहिलं समजून घेतलं पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे बरं का आपल्याला, म्हणजे आम्हाला डॉक्टरांना सुद्धा वाटतं की फार गुगल सर्च करतात ना पेशंट आणि सगळं इकडं वाच तिकडं वाच, त्यामुळे ह्या गोष्टी माहीत असतील असं वाटतं, पण फार मोठ्या चुका लोकांच्या ह्याच्यामध्ये होतात. तर त्याच्यात काय मला ते नक्की कळलंय सर, तुम्हाला सांगतो की अगदी पॉडकास्ट ऐकून सुद्धा ना ती अर्धी काहीतरी माहिती पेशंट पिक करतात आणि तसंच काहीतरी करत बसतात. मला नेहमी वाटतं, म्हणजे आमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेसमधनं मी आलो, आमचे सर छान सांगायचे की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला कुठं अडचण येत असेल काम करताना तर तुम्ही ओपिनियन घ्यायला पाहिजे, पण त्याच्यात पुढे लगेच सरांनी काय सांगितलं की तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे. म्हणजे डॉक्टरांना सगळ्यात मोठा त्रास कोणाचा आहे सर की लोक म्हणतात की ग्रीन टी पिल्यानं वजन कमी होतं, लोक म्हणतात की असं केल्यानं. हे लोक जे म्हणतायत हे लोक कोण आहेत ते कळू द्या, हे डॉक्टर आहेत का बाबा? तर हा मोठा गोंधळ आहे. मैत्रीण असे म्हणते म्हणून आम्ही असे कॉन्टॅक्टर नाही ना, हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. तर त्याच्यामुळं व्यवस्थित त्याच्यासाठीचं मार्गदर्शन घेतलं जाणं गरजेचं आहे. मला काही गोष्टी इथं स्पष्टही कराव्याशा वाटतात. म्हणजे पाळीच्या सायकलमध्ये आपण सर्वांनाच माहिती आहे की साधारणतः पहिल्या दिवसापासून 4थ्या दिवसापर्यंत हा ब्लिडिंग डेज असतात, म्हणजे रजोप्रवृत्ती होत असते. त्या दरम्यान कॉन्टॅक्ट ठेवण्याचा काही विषय येत नाही. ठीक आहे, पाळीचा 5वा दिवस ते 10वा दिवस हा बेसिकली सेफ पिरियड मानला जातो. कोणत्याही गर्भनिरोधक न वापरता तुम्ही या दरम्यान कॉन्टॅक्ट ठेवले तरी प्रेग्नन्सी राहत नाही, कारण या दरम्यान गर्भाशयातल्या अस्तराची वाढ तितकी चांगली झालेली नसते आणि स्त्रीबीज निर्मितीची प्रक्रियाही सुरू झालेली नसते. पाळीचा 10वा दिवस ते 20वा दिवस, पुन्हा मी अंडरलाईन करतो, पाळीचा 10वा दिवस ते 20वा दिवस हा फर्टाईल पिरियड आहे. ठीक आहे, तर पुरुषाकडून प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता कधी आहे? तर रोज आहे, कारण त्याच्याकडे पण एनी टाइम आहे कॉन्टॅक्ट ठेवलं की. ठीक आहे, पण स्त्रीकडे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता किती आहे? तर महिन्यातून 10 नाही दिवस, 48 तास. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर आणि किती वेळा ओव्ह्युलेशन होणार आहे? महिन्यातनं एकदाच होणार. तर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट येणं हे गर्भधारणेसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. मग पाळीचा 10वा दिवस ते 20वा दिवस याच्यामध्ये कधीतरी स्त्रियांना ओव्ह्युलेशन होतं. एक्झॅक्ट टाइम मी हे बोलतो ना, तर त्याच्यामध्ये कसं आहे की 12 ते 14व्या दिवसापर्यंत आयडियली ओव्ह्युलेशन होत असतं, पण मग 14व्या दिवशीच होईल असं काही नाही. काही महिलांमध्ये 12व्या दिवशी होतं, काही 12व्या महिन्यापेक्षा 14व्या दिवसापर्यंत होतं, काही 16व्या दिवसापर्यंत होतं, काही 18व्या दिवसापर्यंत ओव्ह्युलेशन होऊ शकतं. ज्यांचं मेन्स्ट्रुअल सायकलवर डिपेंड आहे, म्हणजे 30 दिवसांचा असेल मेन्स्ट्रुअल सायकल तर त्यांना होऊ शकतं 18व्या दिवशी, आणि ज्यांचं 28 दिवसाचं आहे
त्यांना 14व्या दिवशी, म्हणजे असं हे डिफर होतं प्रत्येक. म्हणजे व्हेरी होऊ शकतं, पण आपण त्याच्यातला तरी एक म्हणजे काय म्हणू आपण ठोकताळा घालायचं किंवा काय करायचं असं जर म्हटलं तर समजून घ्यायची गोष्ट कुठली आहे, पाळीचा 10वा दिवस तो 20वा दिवस हा फर्टाईल पिरियड आहे. असं का, तर यातल्या कुठल्याही दिवशी थोडं पुढं मागं ठेवून कोणत्याही एका दिवशी ओव्ह्युलेशन होणार आहे. ठीक आहे, तर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 48 तासात जर तुमचे कॉन्टॅक्ट आले तर तुम्हाला गर्भधारणा होणार आहे, प्रेग्नन्सी राहणार आहे. आता तुम्ही म्हणलं ते 2 प्रश्न महत्वाचे आहेत की नक्की कधी ओव्ह्युलेशन होणार. ठीक आहे, तर आता ह्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या राहतात. म्हणजे ज्यावेळेला आम्ही उपचार करतो त्यावेळेला ओव्ह्युलेशन स्टडी करता येतो, प्रॉपर सोनोग्राफी करून आपल्याला कळतं की कोणत्या दिवशी ओव्ह्युलेशन होणार आहे. ठीक आहे, पण आता आपण सगळे लोक जन्माला आलो त्याच्या आधी सोनोग्राफीच्या मशीन नव्हत्या, मग कसं कळलं लोकांना की ओव्ह्युलेशन झालं किंवा काय. तर आता याच्यात 2 गोष्टी, काही गोष्टी ठोकताळा म्हणून सांगायला हरकत नाही की ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होतं ना त्यावेळेला महिलांना थोडा व्हाईट डिस्चार्ज असतो, पांढरट स्त्राव होतो, हलकशी पोटात वेदना होती. ठीक आहे, तर ही लक्षणं महिलांमध्ये ओव्ह्युलेशन होताना जाणवतात. ठीक आहे, मग हे महिलांना कळू शकतं की बाबा ओव्ह्युलेशन झालेलं आहे. पण हे सगळं करण्यापेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं काय सांगायचं किंवा काय अंडरलाईन करायचं ते समजून घ्या. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की योग्य पद्धतीनं शरीर संबंध येणं हा भाग महत्वाचा आहे. आणि मी नेहमी ते म्हणतो की लग्न झाल्यानंतर लवकर प्रेग्नन्सीचा निर्णय तुम्ही का घ्या, तर तुम्हाला ते जोडप्यांशी बोलल्यानंतर लक्षात येईल नंतर शरीर संबंध ही फार आसक्ती वाटणारी गोष्ट सुद्धा कंटाळवाणी होती लोकांसाठी. तर आयडियली तुम्हाला जर प्रेग्नन्सी राहावी ही अपेक्षित असेल आणि तुम्ही काय म्हणू आपण न्यूली मॅरिड आणि आता काय समजा 1-2 वर्षाचं प्लॅनिंग संपून तुम्ही आता प्रेग्नन्सी राहण्याचं नियोजन करताय, तर तुमची जबाबदारी काय आहे, पाळीचा 10वा दिवस ते 20वा दिवस रेग्युलर कॉन्टॅक्ट आले पाहिजे. तुम्ही हे कशासाठी शोधत बसता ओव्ह्युलेशन कधी होणार आहे. सो युअर ड्युटी इज काय की तुमचं पाळीचा 10वा दिवस ते 20वा दिवस रेग्युलर कॉन्टॅक्ट यायला पाहिजे. जेवढे कॉन्टॅक्ट जास्त येणार तेवढे तुमची प्रेग्नन्सी राहण्याच्या शक्यता वाढतात. ठीक आहे, आता पाळीच्या 20व्या दिवसानंतर पुन्हा पिरियड येईपर्यंतचा जो कालावधी आहे हा पुन्हा सेफ पिरियड आहे. या दरम्यान ठेवलेल्या कॉन्टॅक्टने तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही. म्हणजे पाळीचा 5वा दिवस ते 10वा दिवस आणि 20व्या दिवसानंतर पुढचा पिरियड येईपर्यंतचा काळ हा सेफ पिरियड आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणतेही गर्भनिरोधक साधनं न वापरता जरी कॉन्टॅक्ट ठेवले तरी प्रेग्नन्सी राहत नाही. मग प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता कधी आहे, पाळीचा 10वा दिवस ते 20वा दिवस याच्यामध्ये तुम्ही जे कॉन्टॅक्ट ठेवणार त्याच्याने तुम्हाला गर्भधारणा होणार आहे. मला आता थोडंसं तुमच्याबद्दल समजून घ्यायचं आहे की तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे, तुम्ही आत्तापर्यंत किती लोकांना ट्रीट केलेलं आहे आणि अशी एखादी केस की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम आशा सोडून दिली होती आणि तशा केसमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. मागील 15 वर्षापासून आम्ही आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहोत. स्थूलता, पचनासंबंधीचे आजार, नंतर जीवनशैली विषयक आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वंध्यत्व अशा अनेक आजारांवर आम्ही यशस्वी उपचार केले आहेत. पेशंटला उपचार करताना आम्ही संपूर्णतः आयुर्वेदिकच उपचार असतात, त्याबरोबर रुग्णांना आम्ही आधुनिक उपचारांच्या जे काही तपासण्या केल्या जातात त्या तपासण्याच्याद्वारे जे उपचारामध्ये जी काही प्रगती आहे ती समजावून दिली जाते. आणि प्रदीर्घ काळ ह्या सेवेमध्ये असल्यामुळे आम्हाला आमचे बलस्थाने आणि आमचे जे काही लिमिटेशन्स आहेत त्याच्याबद्दल पक्की जाण आहे. आम्ही शास्त्रीय दृष्टिकोन आणि पंचकर्म उपचार, प्रभावी समुपदेशन आणि पूर्ण औषध निर्मिती हे आमची बलस्थाने आहेत. आणि इतके प्रदीर्घ काळ आम्ही उपचार देत असल्यामुळे जे कंप्लीट आयुर्वेदिक वेट लॉस क्लिनिक आणि पद्मनाभ आयुर्वेद चिकित्सालय हे रुग्णांना उत्तम, शाश्वत आणि विश्वासार्ह हे उपचार देणारं केंद्र हे ठरत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. बरं, आत्तापर्यंत अशी काही तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता, एखादं पेशंट तुमच्याकडे आलं त्याची परिस्थिती खूप खराब होती आणि नंतर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला दिसले? हो, असं आहे. एक पेशंट येत होत्या, त्यांचं वय पण जास्त होतं, 35 अबाव असं त्यांचं वय होतं आणि त्यांचं मॅरेज लेट झालं होतं. घरातलं काम आणि कामाचं त्यांना खूप ऑफिस वर्क याचा खूप त्यांना ताणतणाव होता आणि त्यांनी म्हणजे प्रेग्नन्सीसाठी भरपूर प्रयत्न केले, बरेच औषध उपचार केले, IVF पर्यंत त्यांनी उपचार घेतले, परंतु त्यांना गर्भधारणा झाली नाही. मग त्यांनी आम्हाला कन्सल्ट केलं आणि आम्ही त्यांचं ह्या ज्या प्रोसिजरमध्ये त्यांचं वजन जे वाढलं होतं ते आम्ही त्यांचं 20-1 किलो वजन कमी करून घेतलं. आमची वजन कमी होण्याचे जे औषध देतो त्यांचं 20-1 किलो वजन कमी झालं. त्यांचं वमन देखील आम्ही हे पंचकर्म करून घेतलं आणि ज्या नेक्स्ट व्हिजिटला ज्यावेळेस त्या आल्या त्यावेळेस त्यांची पॉझिटिव्ह UPT टेस्ट घेऊन आल्या. तर नैसर्गिकरित्या त्यांना गर्भधारणा झाली, त्यासाठी त्यांना वेगळे औषधच घ्यावी लागली नाही. कारण ज्यावेळेस वजन कमी होतं
त्यावेळेस काय होतं, नैसर्गिकरित्या तुमचं ओव्ह्युलेशन पण म्हणजे ओव्हम चांगलं तयार होतं, एक क्वालिटी सुधारते आणि एक्सेस जे काही इस्ट्रोजन निर्माण झाले ते पण कमी होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतं आणि तुमचं जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते पण रेग्युलर व्हायला त्यांनी मदत होते. नाही आणि हे मला सांगायला आवर्जून हे करायचं सर की 3 वर्ष ही व्यक्ती इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेत होती. 3 वर्ष आणि ट्राय करून देखील नाही झालं आणि इकडे आल्यानंतर फक्त त्यांनी 3 महिन्यात तो हा 20 किलो पर्यंत वजन आणि ते वुमन करून घेतलं. तर एवढ्यावरती पेशंट कन्सिव्ह झाली. इतकं सुंदर हा भाग आहे. आणखी म्हणजे बरीच उदाहरणं आहेत पण मला आणखी आठवतं 38 एजची एक केस होती आमच्याकडं आणि ते प्रेग्नन्सी राहत नव्हती. तर हे सगळं म्हणजे त्याच्यात त्यांचं इफेक्टिव्ह वेट लॉस करून घेतला होता, पंचकर्म करून घेतलं. म्हणजे योगायोग म्हणजे एवढं 38 एज असताना चांगली प्रेग्नन्सी राहिली, कोणताही त्रास न होता व्यवस्थित डिलिव्हरी झाली. इतकं छान ते होऊ शकतं. त्याचं दोन्ही कारण आहेत सर. म्हणजे जसं आपण हे प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी जे काही पंचकर्म उपचार वगैरे करतोय ह्या बरोबरीनं प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा आयुर्वेदामध्ये मासोनमासिक काळे नावाचा प्रकार आहे. म्हणजे बेसिकली 9 महिन्यामध्ये बाळाचे जे काही डेव्हलपमेंट होत असते. तर आता एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगायचं तर षष्ठी बुद्धी ही असं म्हणलं की साधारणतः 6व्या महिन्यामध्ये बाळाच्या बुद्धीचा विकास होत असतो. तर मग आयुर्वेदामध्ये जे काही बुद्धी स्मृतिकाकरता वाढवणारी औषधं आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये शंखपुष्पे असेल, ब्राह्मी असेल, तर अशा औषधांचं जे हे आहे डोसता गर्भिणीला त्या दरम्यान दिला जातो. तर असं आम्ही स्वतःही म्हणजे आमच्याकडे आम्ही तशा पद्धतीचे 9 महिन्यांच्या औषधं बनवलेली आहेत, गोळ्या बनवलेल्या आहेत. आम्ही त्याला 9 ग्रहांची 9 नावं दिलेली आहेत तशी आणि त्या महिन्यात ती औषधं घ्यायची असतात. तर ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या महिलेनं अगोदर IVF कडे गेली आणि मग एकदम शेवटचं ऑप्शन म्हटल्यावरती म्हणून ती आयुर्वेदाकडे आली. सो तुम्हाला असं कधी जाणवतं की पेशंट्स जे आहेत त्या आयुर्वेदाला एकदम लास्ट ऑप्शन म्हणून पाहतात? ते आपला एक जुना समज आहे की सगळं जुनाट दुखणं असेल तर त्याच्यासाठी आयुर्वेदाचा उपचार घ्यायचं. खरं तर ती मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि ती बदलती. म्हणजे अलीकडे लोक तुम्हाला सांगायला हरकत नाही की प्रेग्नन्सी राहायचं म्हटलं की आम्हाला गर्भसंस्कार करायचा आहे, पंचकर्म करायचं आहे असं स्वतःहून येणारे पेशंट आहेत. हाही त्याच्यात सकारात्मक बदल आहे. पण मला आवर्जून हे सांगायचं की तो तसा विचार अजिबातच नाही की आपण शेवटी आयुर्वेदाचा विचार करावा. मला असं उलट वाटतं की जर तुम्ही प्राधान्यानं आयुर्वेदाचा विचार केला तर तुम्हाला कमीत कमी काय म्हणू आपण ART जे म्हटलं आपण असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक जे आहेत त्यांचा मदत घेण्याची गरज पडणार नाहीये आणि शक्य तितकी नॅचरली नैसर्गिक चांगल्या पद्धतीनं प्रेग्नन्सी राहणार आहे. आता मला याला जोडूनच पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जे आज समजा काही कपल्स असतील जे प्लॅनिंग करतायत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय बदल सांगाल की त्यांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये आज 2-3 बदल काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट अशी आहे की आपण सगळं म्हणलं तसं जीवनशैली म्हणजे काय तर पहिलं 3 वेळेला वेळेवर खाणं सुरू करायला पाहिजे. थोडा व्यायाम सुरू करायला पाहिजे. दोन्ही मेल फिमेल दोन्ही आहेत त्यांनी चाललं पाहिजे. चालण्यामध्ये दोन्ही रिकाम्या पोटी चालण्याचा अंतर्भाव असला पाहिजे. रात्री जेवणानंतर त्यांनी शतपावली घालायला पाहिजे. दोन्ही खाल्लेलं अन्न तुमचं पोटाकडे जातं त्याच्याने चांगल्या पद्धतीनं. सगळ्यात महत्वाचं दोघं बरोबर चालताना शतपावलीच्या निमित्तानं तुमचं एक चांगलं इंटरॅक्शन होतं. ठीक आहे. पोटातलं अन्न आतड्याकडे गेल्यानंतर जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच जर शरीर संबंध ठेवायचे म्हटले तर ते त्रासदायक होऊ शकतं. तर थोडंसं वॉक घेतल्या कारणानं तुम्हाला तेही सोयीचं होतं. तर त्याच्यामुळं एकतर पहिलं चालण्याचा व्यायाम सुरू करायला पाहिजे. 3 वेळेला वेळेवर खाणं, हेल्दी आहार घेणं, शक्य तितका असं मी म्हणेन की ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही, पॅक फूड नाही, जंक फूड नाही असा जो आहार आहे अशा पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे. दोन्ही म्हणजे मेल आणि फिमेल दोघांनी सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास 1 ग्लास गरम दूध आणि 1 चमचा तूप असे एकत्र करून घ्यायला पाहिजे. आयुर्वेदानुसार हे रसायन आहे. वाढत्या वयाबरोबर शरीराची जी झीज होत असते ते थांबवणार आहे. 7ही धातूंना पोषण देणार असं हे आहे. आहार ही गोष्ट आहे त्याच्याने खूप चांगल्या पद्धतीनं शरीराला मदत मिळते. मी म्हटलं तसं सद्य शुक्रला येते. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढायला मदत होते. स्त्रियांमध्ये सुद्धा 7ही धातूंचं पोषण चांगलं होऊन चांगल्या पद्धतीचा अर्थ तयार होणार आहे. चांगल्या पद्धतीचं स्त्रीबीज त्याच्यामुळे तयार होणार आहे. तर हे चालण्याचा म्हणजे व्यायाम सुरू करणे, आरोग्यदायी आहार सुरू करणे, त्याबरोबरीने हे दूध तूप घेणं ही गोष्ट करायला पाहिजे. तूप गाईचं म्हशीचं आता हा भाग असा आहे की दूध हे मला विचाराल तर गाईचं दूध आयुर्वेदाला अपेक्षित आहे पण हे देशी गाईचं दूध अपेक्षित आहे आपल्याला. जर्सी गाईचं जे दूध आहे ते आयुर्वेदाला अपेक्षित नाही. तर मी बऱ्याच वेळा सांगेन की जर डेअरीचं दूध घेत असाल तर त्यातल्या त्यात म्हशीचं प्रेफर करा. कारण नैसर्गिक जे म्हशीचं दूध आहे तितकं फॅट काही त्या डेअरीच्या दुधामध्ये असत नाही. आणि आपण डेअरीची जी गाईचं म्हणून जी दूध घेतो ती जनरली सगळी जर्सी गाईची दूध आहे ज्याच्यामध्ये गाईला हार्मोनची इंजेक्शन टोचलेली आहेत आणि ते काही तितकंसं हेल्दी दूध ते नाही. सेम तुपासाठी पण हो सेम तुपासाठी सुद्धा हीच गोष्ट लागू होते. रिसेंटली एक न्यूज मी कव्हर केली होती त्याच्यामध्ये भारतामध्ये 40% दूध येतं
त्याच्यामध्ये काही ना काही केमिकल्स मिक्स्ड आहेत मोठा काहीतरी. प्रश्न आहे. आता हा सर भाग असा आहे की आपण ह्याच्यावर एक सविस्तर नवीन पॉडकास्ट करायला पाहिजे, कारण सांगायचं तर काय बेटर. एक शेवटचा प्रश्न मॅडम मला तुम्हाला विचारायचा आहे की आता जर काही कपल्स असतील की जे निराश झालेत, त्यांनी होप सोडून दिलेले आहेत आणि खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना या प्लॅनिंग मध्ये येत आहेत, तर अशा व्यक्तींना तुम्ही काय संदेश द्याल? हाँ, प्रसिद्ध बॉलीवुड एक्टर शाहरुख खान यांचा एक प्रसिद्ध डायलॉग मला आठवतो, हाँ. अगर तुम किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. ह्याचाच अर्थ काय की तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल, संपूर्ण सकारात्मकता, हो. पण त्यासाठी केलेली प्रामाणिक मेहनत तुम्हाला ध्येयापर्यंत ही नक्की पोहोचवणारच. आमचे बरेचसे वेट लॉसचे पेशंट आहे ज्यांना आम्ही औषधं देत असतो, हो. त्यांना नेहमी सांगतो की मनात पक्का निश्चय ठेवा, हो. पण प्रामाणिकपणे मेहनत करा. तुमचं आठवड्याला 2 किलोपर्यंत वजन कमी हे होणारच. आणि जे जोडपे आहे, ज्यांना मुलं होण्याची इच्छा आहे, त्यांनी एकमेकांबद्दल रिस्पेक्ट ठेवणं पण गरजेचं आहे तेवढंच. आणि त्यांनी आहे ना वमन हे जे काही बीजशुद्धीचं जो पंचकर्म आहे ते करून घ्यावं. आणि उंचीच्या प्रमाणात जर त्यांनी वजन नियंत्रित ठेवलं तर त्यांना गर्भधारणा ही होऊ शकते, म्हणजे मुलं प्राप्त होण्याची सुवर्ण संधी त्यांना ती मिळू शकते. मला शेवटचे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की लेट नाईट की अर्ली स्लीप? अर्ली स्लीप, कारण लवकर निजे लवकर उठे त्याला यश कीर्ती आणि संपदा लाभे. हेवी जिम वर्कआउट सजेस्ट कराल की योगा? मला असं वाटतं की योगा चांगला आहे, पण हेवी जिम वर्कआउट आणि योगा याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की वॉक घ्यायला पाहिजे, चाललं पाहिजे. बरोबर. IVF फर्स्ट की नॅचरल ट्राय? हां, पहिल्यांदा नॅचरलीच आपण ट्राय करायला पाहिजे, कारण काही काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात, हो. पण आपल्याला त्या माहीत नसतात. जसं की वजन वाढलेलं आहे, किंवा आपल्या आहारामध्ये काय बदल आहेत, किंवा जीवनशैलीमध्ये काय बदल आहेत, ते जर अगोदर केले तर आपल्याला नॅचरली पण प्रेग्नन्सी राहू शकते. IVF हा अंतिम पर्याय असू शकतो. बरं. पंचकर्म की सप्लिमेंट्स? निश्चितच पंचकर्म. काय जास्त हार्मफुल आहे, स्ट्रेस की जंक फूड? जास्त स्ट्रेसच हार्मफुल आहे. जंक फूड आपण घ्यायला अवॉइड केलं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होणार नाहीत. पण स्ट्रेस वी कांट अवॉइड इट. एव्हरीवन इज हॅव्हिंग स्ट्रेस, बट हाऊ टू टॅकल इट हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करायला पाहिजे, योगा, आणि एक मित्रमैत्रिणींची गप्पा मारणे किंवा आपला आवडता छंद जोपासणे हा एक स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे असं मी म्हणते. गर्भसंस्कार म्युझिक जास्त महत्वाचं आहे की मेडिटेशन? मला असं वाटतं की हे दोन्ही जे शब्द वापरले ना, मेडिटेशन किंवा गर्भसंस्कार म्युझिक, हे ट्रेंडी आहेत. हो. तर म्युझिक म्हणजे गर्भसंस्कार नव्हे, हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे. आणि मेडिटेशन मध्ये सुद्धा काय आहे समजून घ्या की तुम्ही एकाग्र होणं अपेक्षित आहे, कारण त्याच्याने काय होतं, तुम्ही तुमचं ओव्हरऑलच म्हणजे शारीरिक मानसिक आरोग्य तुम्ही ऑर्गनाईज करत असता. हा भाग मेडिटेशन मध्ये येतो. आणि गर्भसंस्कार हे फार वेगळ्या पातळीवर जाऊन आपण घ्यायला पाहिजे. गर्भसंस्कार म्हणजे मी सुरुवातीला जसं तुम्हाला म्हणलं तसं की तुम्ही गर्भधारणेसाठी स्वतःला तयार करणं, प्रिपरेशन म्हणून जो पार्ट आहे तो सगळा गर्भसंस्कारमध्ये येतो. मग त्याच्यामध्ये त्याची सुरुवात शारीरिक मानसिक आरोग्यापासून होणार आहे. मग शरीर शुद्धी करून घेणं आहे, मानसिक स्तरावर स्वतःला तयार करणं आहे, शरीर संबंधीच्या काही तक्रारी असतील तशा पद्धतीचे त्याचं उपचार घेणं किंवा त्याची व्यवस्थित माहिती घेणं. म्हणजे अगदी आवर्जून सर सांगायचं आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन असू द्या, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असू द्या, काय यातल्या मोस्ट ऑफ गोष्टी ह्या कन्फ्युजनमुळं क्रिएट झालेल्या असतात. नुसतं व्यवस्थित सल्ला मिळाला तरी यातल्या बऱ्याचशा गोष्टींवरती पेशंटना मात करता येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती घेणं बरोबर तर हे फार गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे एक केस होती की त्यांना ते वाटायचं की त्यांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. बेसिकली शरीर संबंध ठेवण्याच्या सुरुवातीच्या एक्साइटमेंट मध्ये पटकन त्यांना इजॅक्युलेशन होऊन जायचं. मग त्यांना म्हणलं नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा ट्राय करत राहा. आणि नंतर त्याच्यात ते हेल्थ इम्प्रूव्ह झाले आणि कन्फ्यूज झाले सर. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी असतात ज्या समुपदेशनातनं करेक्ट केल्या जातात. आणि आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं, मिसअंडरस्टँडिंग फार पटकन स्प्रेड होतात. करेक्ट नॉलेज जे आहे ते तितक्या सहज भेटत नाही. त्यामुळं समुपदेशनातनं ह्या गोष्टी कव्हर होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव गर्भसंस्कारमध्ये येतो. अशा पद्धतीनं गर्भसंस्कारांचा विचार करायला पाहिजे. आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल, करिअर फर्स्ट की हेल्थ फर्स्ट? डेफिनेटली हेल्थ फर्स्ट. तुम्ही आज खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आणि खूप गंभीर अशा विषयावरती आपण आज चर्चा केली. वंदोतो म्हणजे काय, तिथपासून तर ते का होऊ शकतं, पुरुषांमध्ये त्याचे काय, कशामुळे ते होतं, स्त्रियांमध्ये कशामुळे होतं, कशा प्रकारे आपण त्याला कंट्रोल करू शकतो. आपण त्यासोबतच आपण मोर्टॅलिटीवरती बोललो, स्पर्म काउंटवरती बोललो. पंचकर्म खूप म्हणजे पंचकर्माचे एवढे फायदे असू शकतात मला नव्हतं माहिती, तर त्या गोष्टीवरती तुम्ही सांगितलं. आयुर्वेदाकडे प्रत्येक व्यक्तीनं पहिला ऑप्शन म्हणून पाहिलं पाहिजे. मी प्रेक्षकांनाही ते सांगेल की जर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर आयुर्वेद हा लास्ट ऑप्शन नसला पाहिजे. पहिला ऑप्शन आयुर्वेदाकडे तुम्ही
त्या सकारात्मकतेने पाहिलं तर आयुर्वेद नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं द्यायला प्रबळ सक्षम आहे. सर धन्यवाद पुन्हा एकदा. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला जर काही सल्ला हवा असेल सरांचा, डॉक्टरांचा, तर त्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करतोय. तुम्ही तिथे त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांचा सल्ला घ्या, ते नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन करतील. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.